मला जर ही पोपटी घरी बनवायची असेल कुकरमध्ये आणि गरम गरम एकदम वाफाळलेला आपला कुकर बंद झालाय अथक प्रयत्नानंतर, हा कुठेतरी रानावानात असं तिथूनच घेऊन प्रेशर नको द्यायला, नाही तर आत्ता जमली पोपटी. काय काय वस्तू टाकायच्या त्या, जो लेग पीस गेलाय ना त्याच्यावर माझी नजर, तेव्हाच हा पोपटीचा सीझन पण असतो. आणि ही पोपटी बनण्याचं रिझन आहे, हे सगळं व्यर्थ आहे जर तुम्हाला एक गोष्ट नाही मिळाली तर. त्या पोपटीसाठी लागणारी भाजी घ्यायला मी आलोय. नमस्कार मंडळी, सकाळी सकाळी मी आहे ठाण्याच्या मार्केटमध्ये आणि आज आपल्याकडे बनते आहे पोपटी. टायटल थंबनेल तुम्हाला समजलाच असेल आपल्याकडे आज काय प्लॅन आहे तो. आणि त्या पोपटीसाठी लागणारी भाजी घ्यायला मी आलो आहे. ठाण्याची सकाळी सकाळी गर्दी बघा, सकाळचे 8 वाजलेत, फुल मार्केट भरलेलं आहे आणि आपल्याला हव्या असलेली भाजी पण भेटलेली आहे. सगळं शोधत होतो, दिसत नव्हती पण शेवटी भेटली आहे. तेव्हा आपण घेतली तुरीची शेंग, तिकडे घेतला तो वाल, पोपटी स्पेशल 2 भाज्या त्या ह्या सीझनमध्ये जास्त दिसतात तुम्हाला. हे वाल पावटा हा लागतो आपल्याला पोपटीमध्ये आणि या तुरीच्या शेंगा, हे दोन्ही आपल्याला भेटलेलं आहे, आपण घेतलेलं आहे. आज आपली पोपटी ना घरच्या घरी बनणार आहे. घरी कशी पोपटी बनते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. माझा आवाज जरा कमी येत असेल कारण आवाज बाजूला भरपूर आहे, बॅकग्राऊंडमध्ये भरपूर आवाज आहे. तर ठीक आहे, अजून पण थोडंसं सामान घ्यायचं आपल्याला मार्केटमध्ये. ठाणा मार्केटमधनं भाज्या तर आणल्या ज्या मेन लागणार आहे त्या आपल्या पोपटीला. आणि अजून एक गोष्ट मेन लागते पोपटीसाठी, म्हणजे चिकन. त्याशिवाय तर पोपटी बनणार नाही. तेच घ्यायला आता आपण आलो आपल्या कळव्याच्या मार्केटमध्ये. बाकी मच्छी मार्केट आहे, तिकडे ते चिकनचं दुकान पण आहे. त्याचं आपल्याला घ्यायचे आहे चिकन. हा जोरदार प्लॅन आहे आपला, चिकन घ्यायचं आहे मस्तपैकी. चिकन, भाज्या आणि पोपटीला लागणारं सगळं सामान तर आपण घेतलं आहे. हे सगळं व्यर्थ आहे जर तुम्हाला एक गोष्ट नाही मिळाली तर. आणि ती गोष्ट आम्हाला काल रात्री मिळाली आहे, त्यामुळे मी सर्व आज हे प्लॅनिंग केलेलं आहे पोपटीचं. तर कुठली गोष्ट आहे तुम्हाला बऱ्याच प्रेक्षकांना समजली असेल, आपल्या सबस्क्रायबरना किंवा आपले व्हिडिओ बघणाऱ्या लोकांना जे ह्या पट्ट्यामधले आहे. कारण त्या एका गोष्टीमुळेच ही पोपटी डिसेंबर ते फेब्रुवारी या 2-3 महिन्याच्या पिरियडमध्ये बनते. कारण ती गोष्ट फक्त या 3 महिन्याच असते. तर तुम्हाला कुठली गोष्टाची पुढे आता व्हिडिओमध्ये काढलेलं आहे आणि पूर्ण रेसिपी पण समजणार आहे पोपटीची. आणि आपल्याकडे बनणार आहे ती कुकरमधली पोपटी. आपल्या घरी मडक्यामधली नाही बनणार आहे, कुकरमधली बनणार आहे. जरा सामान तर घेऊन झालं आहे, आता जाऊया घरी आणि याच्या पुढे अक्षताचं काम आहे, ती सर्व आता रेसिपी बनवणार आहे कुकरमधल्या पोपटीची. सकाळी अशोकने जाऊन ठाण्यावरून ना बऱ्याचशा भाज्या आणल्या आहेत. तर त्या कशासाठी हे त्यांनी सांगितलं की नाही मला माहिती नाही, पण मी तुम्हाला सांगते. आज आपण बनवणार आहे कुकरमधली पोपटी. तर त्या कुकरमधल्या पोपटीसाठी काय काय सामान लागतं ते मी तुम्हाला सांगते. ह्या तुरीच्या शेंगा आहेत, हा पावटा आहे, मका, अंड, बटाटा, ही भांबुर्ड्याची पानं, केळीचं पान आणि मी ना मक्याची साल पण घेतली आहेत मी. आणि ही आलं मिरची लसूणची पेस्ट केली आहे. इथे चिकन आहे, धना पावडर, जिरा पावडर आणि हा मस्ट आहे तो ओवा. मी ना आता मॅरिनेशन करून घेते. मी तुम्हाला सांगते मॅरिनेशन कसं करणार आहे ते. तर मी चिकननं स्वच्छ धुवून घेतलं आहे, पाणी पूर्ण नितळवून घेतलं आहे त्यातलं. आणि त्यात मी आता आलं, लसूण आणि पुदिना याची पेस्ट केली आहे, ती टाकते. थोडी हळद, आपला हा आगरी मसाला, तुम्हाला कसं तिखट हवं तसं त्याप्रमाणे मसाला घ्या. थोडंसं मी तिखटच बनवणार आहे. मीठ थोडं, थोडीशी धना पावडर, थोडी जिरा पावडर, हा गरम मसाला. आणि आता हे ना चांगलं आपण मिक्स करून घेऊया. अर्ध्या तासासाठी ना मॅरिनेशन करून ठेवू, म्हणजे थोडं मुरेल ते चांगलं आणि आपल्याला टेस्टही चांगली लागेल. आणि ही पोपटी बनण्याचं रिझन आहे ती आपली नीलमने आपल्याला हा पाला पाठवून दिला आहे. या पाल्यामुळेच आता ही आपली पोपटी बनणार आहे. लिंबू पण पिळायचं आहे आपल्याला, आता ही लिंबू पिळून घेऊ. ते मिक्स केलं आपण चांगलं आणि आता हे ठेवून देऊया एक अर्ध्या तासासाठी. आणि आत्ता मी बाहेरून घरी आलेलो आहे आणि आपल्याकडे पोपटीची तयारी सुरू आहे. आणि मी तुम्हाला बोललेलो ना की एक गोष्टीची खूप आवश्यकता असते, ती रोज बघते मागून अक्षता बघा काय बोललेलो ते ऐकायला. तर त्याची गरज असते, तो हा आहे तो भांबुर्डीचा पाला. हा बघा, याच्याशिवाय पोपटी इम्पॉसिबल आहे. आणि स्पेशल काय, स्पेशल थँक्स टू नीलम. हा, आणि नीलम मडवीची मैत्रीण. आणि एकदम फ्रेश पाला आहे, एकदम हिरवागार तुम्हाला दिसत असेल. आणि ह्याच्याशिवाय पोपटी इम्पॉसिबल आहे कारण हा 3 महिन्यासाठी असतो फक्त, म्हणजे 3 महिनेच असतो थंडीच्या पिरियडमध्ये. आणि तेव्हाच हा पोपटीचा सीझन पण असतो. बाकीची तयारी तुम्ही बघितलीच असेल काय चालू आहे ती. आणि आता पुढची रेसिपी कंटिन्यू. आता मी इथे ना कुकर घेतला आहे आणि हा जो पाला आहे ना ह्याला पाणी खूप असतं, स्वतःच असतं, त्यामुळे आपण कशालाच पाणी टाकणार नाही आहे.
मग त्यामुळे काय माहिती, आधी खाली ना मी एक केळीचं पान टाकून घेते, कारण पाणी सुटणार आहे. आपण जी थंडीतली होते ना ती मडक्यामुळे कसं ते पाणी जे असतं ते शोषून घेतं. ह्यात कसं तसं होणार नाही आहे, खाली थोडं पाणी राहणारच आहे. म्हणून मी खाली केळीचं पान टाकलं. थोडेसे आपण हे पण टाकूया, मक्याच्या कणसाचे हे काय ते कवर. आणि आता हा पाला टाकू. म्हणजे कुठलीही गोष्ट वेस्ट करत नाही आपण. पोपटीमध्ये सगळ्या गोष्टी वापरल्या जातात. आणि हा बांबुर्डीचा पाला ना. आणि बेस जरा चांगला करूया, म्हणजे बेस चांगला असेल तर बिल्डिंग चांगली उभी राहते. ह्या तत्वावरच आपल्याला हे बेस चांगला करायचं त्याचा आहे. अरोमा चांगला येईल. आणि मग आता हा आपण ना तुरीच्या शेंगा, परत पावटा हे सगळं टाकून वरून थोडंसं ना मीठ टाकूया. आणि ह्या शेंगांना मीठ लागलं पाहिजे ना, म्हणून थोडंसं मीठ टाकूया. थोडासा ओवा. ओवा पोटासाठी चांगला ओवा. आणि आता हे कंच टाकते ना मका. आता हे थोडंसं चिकन टाकू. मी काय केळीच्या पानात वगैरे बांधणार नाही, कारण कसं ह्या तुरीच्या शेंगांना किंवा ह्याला सगळ्याला ना हा मसाला चांगला लागेल, म्हणून मग मी काही केळीच्या पानांमध्ये ते बांधलं नाही आहे. आणि तो जो लेग पीस गेला ना त्याच्यावर माझी नजर आहे. हो हो. आता हा परत आपण थोडासा पाला टाकू. आपला कुकर मला वाटतं कमी पडणार आहे. छोटा होणार आहे का? हा, आपल्याकडे मटेरियल खूप आहे. 1 किलोपेक्षा पण जास्त चिकन आहे. आणि मका आहे, अंडी आहेत, आणि वाल आणि तुरीच्या शेंगा त्या मी पाव किलोच आणल्या होत्या. तर तुम्हाला एक आयडिया येईल की ह्या कुकरमध्ये केवढं बसणार आहे ते. बघा, बांबुर्डीचा पाला तर तुम्हाला चवीसाठी म्हणजे टेस्टच्या आरोमासाठी बांबुर्डीचा पाला मेनली पाहिजे. हा पाला ना नंतर जसे त्याला हीट लागते ना तसं तो आळतो. म्हणजे हे तुम्हाला जरी आता भरलेलं दिसेल ना तरी ते नंतर खाली बसणार आहे. एवढं काय टेन्शन नाही आहे. त्यामुळे काय असं भरलं असं वाटेल बाहेर वाफेने बाहेर येणार वगैरे नाही आहे. ते बरोबर ॲडजस्ट होणार आहे हे सगळं. बघा, आता पूर्ण चिकन गेलं, जवळजवळ 1.25 किलो चिकन आहे. मला वाटतं ना हे आपण मक्के थोडेसे कमी करूया, कारण बाकीचं मटेरियल आपलं राहणार नाही. आणि ते तुमच्या चॉईसवरती आहे, मका किती टाकायचा, अंडी किती टाकायची, काय काय वस्तू टाकायच्या त्या. आता आपण सगळं त्याचा आस्वाद घेणार आहोत, त्यामुळे आपण हे सर्व टाकतोय. ही अंडी मी स्वच्छ धुवून घेतले. अर्धा डझन अंडी गेलेली आहेत. तुरीच्या शेंगा सर्व टाकलेल्या आहेत, वाल सर्व टाकलेला आहे. बांबुडीचा पाला आता थोडासा राहिला आहे, आपण जाईल ना वरून. आता वरून टाकायचं आहे. मका पण टाकलं, 2 कंस गेलेत मक्याच्या ह्याच्यामध्ये. तुकडे करून टाकायचे, अख्खी नका टाकू. वरून ओवा, परत ओवा टाकला. एकदा टाकला होता अगोदर, परत टाकलं ना आपण खाली जे लेअर लावलं त्याला. आता हा वरून चांगला बांबुडीचा पाला व्यवस्थित पॅक करून घेऊ. जास्त प्रेशर नको द्यायला, नाही तर आत्ताच अंडी फुटती. अंडी आपल्याला फुटलेली नाही पाहिजेत, अख्खी पाहिजेत, शिजलेली. आणि काय राहिलं असेल तर तुम्ही कमेंट करून पण सांगा, हे अजून टाकायला पाहिजे होतं किंवा काय असेल ते. मी पण असं पोपटी मी दुसऱ्यांदा खातोय. अक्षता मला वाटतं पहिल्यांदाच प्रयत्न आहे हा. आणि कुकरमध्ये बनवायचा पण पहिल्यांदा प्रयत्न, आणि हे खाणार पण पहिल्यांदाच आहे. कारण बांबुर्डीचा पाला कुठेही विकत मिळत नाही. आपण सर्व शोधून आलोय. कुठेतरी रानावानात असं तिथूनच घेऊन यायला लागेल तुम्हाला. अशी मस्तपैकी पोपटीची तयारी झाली. आणि बिर्याणीला कसं आपण लेअर लावतो ना, तसे पोपटीचे लेअर लागलेले आहेत. मडक्यात अतिउत्तम होते. पण आता मडक्याचा पाणी कसलंच राहत नाही तुमचं, शोषून घेतं. कारण ते पालथं ठेवतो ना, त्यामुळे त्यातलं पाणी असतं ना ते एक्स्ट्राचं ते निघून जातं. हे कसं थोडंसं पाणी राहणारच आहे. आणि कुकरमध्ये आहे, आता वाफेवरती किती जाईल तेवढं पाणी, बाकी थोडं राहणारच आहे. आणि जेवढा बांबुर्डीचा पाला आणला होता तेवढा सर्व गेलेला आहे, काही शिल्लक राहिलेला नाही. पाल्याचं काय असं माप असं काय नाही आहे. कुकर बंद झालाय अथक प्रयत्नानंतर. अक्षताने खूप प्रयत्न करून कुकर बंद केलाय. आता हा फास्ट गॅसवरच ठेवायचा आहे, वाफेवर शिजणार आहे, त्याच्यामुळे 7-8 शिट्ट्या घेऊया. आणि इकडे बाजूला आमचा चिकन रस्सा पण चालू आहे जेवणासाठी. याच्यातून किती आपली भूक राहणार आहे त्याच्यावरती डिपेंड आहे की आपण किती खाणार आहोत ते. आणि या शिट्टीमधनंच ना एवढा मस्त आरोमा येतो ना, वास पाल्याचा, बांबुर्डीच्या पाल्याचा. आणि कधी एकदा ती बाहेर येते पोपटीचं सर्व मटेरियल, म्हणजे पोपटीचं सर्व चिकन बिकन. भूक वाढत चालली आहे. आपली पोपटी तयार झालेली आहे. पोपटीचा पाला बघा कसा झालाय, गरम गरम आहे आणि सुवास आलेला आहे मस्तपैकी. सुगंध, कडक सुगंध आलेला आहे. आणि असा हा पाला काढून घ्यायचा. हा पाला नाही खायचा आपल्याला. आणि बघा, हे कुकरमध्ये केल्यामुळे ना थोडा कुकर थंड व्हायला आपण वेळ दिलेला आहे.
त्यामुळे आपण असं आरामात काढू शकतो, हात घालू शकतो आतमध्ये. पण ही जर मडक्यात केली तर तो पण चान्स मिळत नाही. मडकं डायरेक्ट आपण उलटं करणं आणि गरम गरम एकदम वाफाळलेलं आपल्याला पोपटी खायला मिळणार. बनवणारा आमचा शेफ बघा स्वतःच खायला सुरुवात केली. आम्ही आपली बघतोय, वाट बघतोय, तिकडे तो माणूस एक वाट बघतोय पोपटी पोपटी करून, आणि हिने इथे ऑलरेडी सुरुवात केली आहे खायला. बरोबर झालं चांगलं अंडं ना हे बघा शिजलं आहे. आपण ना याच्या एक 7 शिट्ट्या घेतल्या आहेत. आता हे सगळं असं काढूया. आणि छान शिजलं आहे, म्हणजे जसं आपल्याला ओव्हर कुक पण नाही झालं आहे, जसं हवं आहे तसं छान शिजलं आहे. कारण हे मक्यावरनं कळेल ना आपल्याला. एकदम परफेक्ट. मेन म्हणजे मी हा कॅमेरा धरून बसलो कारण माझं लेग पीसवर लक्ष आहे. हे बघा छान शिजलं, अगदी मऊ मस्त. तर आपली पोपटी पोपट नाही केलं आहे, पोपटीने चांगली झाली आहे. फर्स्ट टाईम ट्राय केलं अक्षताने आणि भारी बनवली आहे. म्हणजे तिने स्वतः फर्स्ट टाईमच खाते ही बांबुर्डीच्या पाल्याची पोपटी. जसं आपण चिकन उकडून वगैरे खाल्लं आहे याच्या आधी, पण स्पेशल पोपटी म्हणून जे आहे ना ते पहिली वेळ खाते, बरोबर ना. आणि मी दुसरी वेळ खातोय. मी एकदा आपण खाल्ली होती ती बिरवाडीला, रायगडला गेलो होतो ना तेव्हा. आणि आर्या पहिल्यांदाच खाते, आर्या पण पहिल्यांदा खाते, आयुष पण मला वाटतं पहिल्यांदाच खाते. म्हणजे फर्स्ट टाइम पोपटी बनली आणि भारी बनली आहे, मस्त. आणि त्या माझ्यात काय खाली पाणी वगैरे राहतं पण आपल्याकडे नाही राहिलं पाणी. एकदम खडखडीत सुकी झालेली आहे पोपटी, छानपैकी. तर ठीक आहे, आमचा पोपटीचा प्रयत्न एक नंबर झालेला आहे. तुम्हाला जर ही पोपटी घरी बनवायची असेल कुकरमध्ये, जे तुम्हाला बाहेर न जाता मडकं वगैरे नाही घेता येत आहे, तर फक्त भांबुर्डीचा पाला आणा, अशी पोपटी बनवा जशी अक्षताने बनवली. आणि जास्त शिट्टे 7-8 शिट्टे बस होतं. 7-8 पण लय झाल्या, 6 ते 7च शिट्ट्या घेणे सांगेन तुम्हाला. 7 पण इनफ आहे. आता आर्या होती, आर्याने मोजल्या होत्या 7 शिट्ट्या बरोबर. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला ह्या पोपटीची रेसिपी जी आपण घरी बनवली कुकरमध्ये ती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये किंवा हॉटेलच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. आर्या बिझी झाली आहे पोपटी खाण्यामध्ये, फुल बिझी आहे.